नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक धर्मे आज आपल्यासाठी एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे, जे की अतुल केमिकल कंपनीचे आहे, जे की ऊसातील तणनाशक आहे। त्याचं नाव आहे सिंडिका। याच्यामध्ये 3 तणनाशक एकत्र आणले आहेत, 3 मॉलिक्यूल एकत्र केलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिलं मॉलिक्यूल आहे 2,4-D सोडियम 48%, मेट्राब्युजन 32%, क्लोरीम्युरॉन इथाइल 0.85%। हे WG फॉर्म्युलेशन प्रोडक्ट आहे, ग्रॅन्युल फॉर्म्युलेशन प्रोडक्ट आहे, दाणेदार आहे। याची पॅकिंग 250, 500, 1 किलो मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे। याचा पेटंट फक्त अतुल लिमिटेड आहे। अतुल एक खूप मोठी कंपनी आहे, त्याचा परिचय आपल्याकडे लोकांना फार कमी आहे, पण खूप मोठा ग्रुप आहे अतुल। याचे खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट असतात। याचे काही तणनाशक असे ब्रँड आहेत की लोक भरपूर यूज करतात, तसं हे प्रोडक्ट आपल्याकडे नवीन आहे। मी भरपूर कंपनी तणनाशक विकले, रिझल्ट बी आहेत, पण त्यातले त्यात एक खास प्रोडक्ट आहे। याचे एवढे सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांनी सांगितलेत आम्हाला, एवढे सुंदर, मला वाटत नाही याच्या तोडीस कुठलं तणनाशक असेल। सिंडिका हे असं तणनाशक आहे ज्याच्यामध्ये हराळ सोडता बाकी सगळे तण आपल्या शेतामधील कुठल्याही प्रकारचा तण असू द्या, तणाची हाईट 1 इंच असू द्या, 4 इंच असू द्या, 5 इंच असू द्या, 8 इंच असू द्या, बिलकुल त्याचा नायनाट होतो। त्यामध्ये प्रामुख्याने लवाळा, आपल्याकडे शेतकरी लवाळ्याने खूप परेशान आहेत। पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, लवाळा या तणनाशकाने गाठी सहित जातो, गाठी सहित। असलं कुठलंही तणनाशक मला नाही वाटत की आजपर्यंत लवाळ्याला एवढं इफेक्टिव्ह असू शकतं। धानुकाचं सेंपरा होतं, पण सेंपरा फवारण्याची एक पद्धत आहे, आपल्याकडे ते शक्य नाही। हे असं तणनाशक आहे, तुम्ही बिनधास्त डोळे झाकून तुम्ही फवारा। याच्यामध्ये प्रामुख्याने तुमचा नागरमोता म्हणजे लवाळा 7व्या गाठीपर्यंत जातो, 7व्या गाठीपर्यंत। याची एक पद्धत आहे फवारण्याची मित्रांनो, ती फक्त याचीच म्हणून नाही, कुठल्याही तणनाशकाची एक पद्धत असते फवारण्याची। त्या पद्धतीने जर तणनाशक फवारलं गेलं त्याचा रिझल्ट येतो। पण प्रामुख्याने आपल्याकडे शेतकरी काय करतात, तणनाशक नेतात, फवारतात, बस। पण तणनाशक फवारताना काळजी घ्यायची असते की तणनाशक फवारायच्या अगोदर कमीत कमी 1 दिवस अगोदर पूर्ण शेत ओलं पाहिजे, पूर्ण शेताला पाणी दिलेलं पाहिजे, शेतामध्ये ओलावा पाहिजे। शेतामध्ये ओलावा असेल तरच शेतकऱ्यांनी तणनाशक फवारावं, नाही तर तणनाशक फवारू नये। त्या तणनाशकाचा तुम्हाला रिझल्ट येणार नाही, त्या तणनाशक पिकावर तुम्हाला साईड इफेक्ट होतील। त्यामुळं आपण कुठेतरी एखादा प्रोडक्ट बरोबर नाही, त्याचा रिझल्ट नाही, दुकानदाराला दोष देतो, कंपनीला दोष देतो, पण ते तसं करू नका शेतकरी मित्रांनो। पहिली गोष्ट, तुम्ही शेतामध्ये पाणी द्या, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तणनाशक फवारा, परत 5व्या-6व्या दिवशी पाणी द्या, जेणेकरून जमिनीमध्ये ओलावा जर तुम्ही कंटिन्यू जर ठेवला तर त्या तणनाशकाचा प्रॉपर आणि मुळापासून तणाचा नायनाट होण्यास मदत होते। तसंच या सिंडिकाचं आहे। सिंडिकाला तुम्ही ओलावा असल्याशिवाय फवारायचं नाही। जितका जास्त ओलावा तितका जास्त रिझल्ट, तितका जास्त दिवस तुम्हाला रिझल्ट येईल। त्यामुळे सिंडिका फवारताना शेतकऱ्यांनी एकच काळजी घ्यायची की पाणी दिल्याच्या दुसऱ्या दिवशी सिंडिका फवारायचं। सिंडिकाचा एकरी 500 ग्राम डोस आहे, ज्याच्यामध्ये 5 ते 6 पंप होतात। 80 ते 100 ग्राम पर पंप याचा वापर करा। 15 लिटर पंपाला 80 ते 100 ग्राम वापरा। ऊसाची कुठल्याही प्रकारची जात असो, कुठलाही दुष्परिणाम नाही, कुठलाही साईड इफेक्ट नाही। ऊसाचं पीक हे मिनिमम कमीत कमी 30 दिवसाच्या पुढे पाहिजे। लागवडीपासून 30 दिवसानंतर तुम्ही याचा वापर बिलकुल करू शकता। जमिनीमध्ये ओल असणं आवश्यक आहे। सिंडिका फवारल्याच्या नंतर 5व्या ते 6व्या दिवशी परत तुम्हाला फवारलेल्या शेतामध्ये तुम्हाला पाणी द्यावं लागेल, जेणेकरून तुम्हाला ओलावा कंटिन्यू राहील। त्यामुळे सिंडिका हे पूर्ण परिणामकारक ठरेल।
यासाठी तुम्हाला जमिनीत ओल असणं आवश्यक आहे. ओल नसेल त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही. याचाच म्हणून नाही, कुठल्याही तणनाशकाचा ओल नसेल शेतामध्ये तर रिझल्ट दिसत नाही, तणनाशक काम करत नाही. त्यामुळे आपण विनाकारण कंपनीला, विनाकारण प्रोडक्टला, विनाकारण दुकानदाराला दोष देतो. तर असं करू नका. ओल असल्याशिवाय कुठलेही तणनाशक फवारू नका. कुठल्याही तणनाशकाला ओल लागतेच. तर सिंडिकाबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, सिंडिकाचे खूप छान रिझल्ट आहेत. जवळपास आम्ही कंपनी प्रतिनिधीने जवळपास 200 ते 250 लोकांना, शेतकऱ्यांना डेमो दिलेले आहेत. या 200 ते 250 लोकांपैकी मला तरी वाटत नाही कोण्या शेतकऱ्याची कंप्लेंट आलेली आहे की याचा रिझल्ट नाही, याचा साईड इफेक्ट आहेत, असं मला तर वाटत नाही. मी तर ऐकण्यात नाही. बघा, 200 ते 250 शेतकरी माझ्या समोर माझ्या दुकानावरून डेमो गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. त्या शेतकऱ्यांची तुम्ही व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. बस बिलकुल डोळे झाकून तुम्ही अतुल सिंडिका वापरा. मला वाटत नाही याच्यासारखं तणनाशक दुसरं कुठलं आहे. कमी खर्चामध्ये एकदम चांगलं प्रोडक्ट, दर्जेदार प्रोडक्ट अतुलने मार्केटमध्ये आणलेला आहे. आणि ह्याच्यात मध्ये खास म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर याच्यात 3 घटक एकत्र असल्यामुळे तुम्हाला दुसरं कुठल्या ह्याच्यासोबत काही फवारायचं नाही. ह्याच्यामध्ये कुठलं दुसरं तणनाशक टाकायचं नाही, ह्याच्यामधलं स्टिकर टाकायचं नाही, ह्याच्यामध्ये कुठलं पीजीआर टाकायचं नाही की साईड इफेक्ट होतील म्हणून आपण पीजीआर टाकतो, नाही टाकायचं. काहीही गरज नाही. अतुल सिंडिका फवारल्यानंतर तुम्ही 15 ते 20 दिवसानंतर तुम्ही बघा, ऊसाला फुटवा, ऊसाची काळोखी, ऊसाच्या पानाची साईज एकदम खतरनाक करून टाकते. मी याच्यामुळे तुम्हाला एवढं सांगतो की कारण तर मला याचा अनुभव आहे. मी शेतकऱ्यांकडून फीडबॅक इतके चांगले आले, त्याचे इतके रिपोर्ट चांगले आहेत शेतकऱ्यापासून, खूपच सुंदर. त्यामुळे तुम्ही बिलकुल अतुल सिंडिका वापरायला हायगाय करू नका. याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आम्ही बघा, डेमॉन्स्ट्रेशन केलेले तुम्हाला व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवतो. बघा कशा पद्धतीने लोकांचे तण काय होतं, तणाची हाईट काय होती आणि फवारल्यानंतर तणाची अवस्था काय झाली हे पण तुम्ही बघू शकता. त्यामुळं मला शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अतुल कंपनीचे सिंडिका हे तणनाशक वापरावे. याचा पेटंट फक्त अतुल लिमिटेडकडे आहे, हे कुठल्याही दुसऱ्या कंपनीकडे भेटणार नाही. आणि मार्केटमध्ये हे जवळपास सगळीकडे अवेलेबल आहे. याची पॅकिंग 250, 500 आणि 1 किलोमध्ये आहे. याचा साधारणतः रेट 250चा साधारणतः रेट 530 रुपये, अर्ध्याचा 1000 रुपये आणि 1 किलोचा 1950 रुपये साधारणतः रेट आहे. 1 किलोमध्ये 2 एकर निघतं, अर्ध्या किलोमध्ये 1 एकर निघतं. त्यामुळे शेतकऱ्यांना बिलकुल मजुराच्या भरोश्यावर राहायची गरज नाही. अतुल सिंडिका हे असं तणनाशक आहे की खात्रीशीर तुम्ही वापरू शकता. ह्याचा खात्रीशीर 100% रिझल्ट आहे. मी तुमच्या अनुभवातूनच सांगतो, कारण शेतकऱ्यांचे रिपोर्ट मला आलेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. ह्याचे स्वतः जाऊन मी डेमो पाहितले आहेत. अतुल सिंडिकाचे रिझल्ट मी स्वतःही डोळ्यांनी पाहितले आहे. शेतकऱ्यांचे मागणी सांगितली. 200 ते 250 शेतकऱ्यांना कंपनीच्या प्रतिनिधींनी डेमो दिलेले आहेत आणि 200 पैकी कमीत कमी 240 ते 250 म्हणायला हरकत नाही शेतकऱ्यांनी डबल अतुल सिंडिका वापरलं आहे. खास करून हे तुम्हाला आवर्जून सांगायचं. मला ज्या लोकांना डेमो दिला आहे त्यापैकी 240 ते 250 लोकांना डेमो दिलेत, त्यापैकी सर्वच लोकांनी परत सिंडिकाची मागणी केली आहे. सिंडिका आपल्या शेतामध्ये नेऊन फवारलेला आहे. याच्यापेक्षा अजून काय सांगू. बिलकुल तुम्ही सिंडिका वापरा, खात्रीशीर वापरा. काही अडचणी आल्या तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा खाली नंबर आहे. बिलकुल तुम्हाला मी मार्गदर्शन करेल. यापुढेही तुम्हाला असेच नवीन प्रोडक्ट जर कुठले आले त्याबद्दल बिलकुल तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगेल. माझं ध्येय एकच आहे की आपल्या शेतकऱ्यापर्यंत नवीन प्रोडक्ट, चांगले प्रोडक्ट गेले पाहिजेत, शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट आले पाहिजेत. बस एवढंच
अपेक्षा आहे, एवढीच माझी विनंती आहे. मी यापुढेही काही नवीन प्रोडक्ट आले तर मी तुम्हाला बिलकुल शेअर करील. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कॉमेंट पण करा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल यापुढेही मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत जाईल. धन्यवाद.